आता एस-आय-आरचं काम चालू होऊन आपल्याकडे अंदाजे 20 दिवस झालेले आहेत आणि या 15 ते 20 दिवसांमध्ये आजपर्यंत आपलं 82% काम जे आहेत, ते फॉर्म्स भरून वापस येऊन डिजिटलायझेशन होऊन सबमिशन पण झालेलं आहे. तर फक्त 17 ते 18% ई-एफ फॉर्म्स आपल्याला सबमिट करणे बाकी आहे. 98% वाटप पूर्ण झालेलं आहे ई-एफ फॉर्म्सचं. उरलेलं आता फक्त आपल्याला जे फॉर्म वाटप केलेत, जे आपल्याला त्याची मॅपिंग होत नाहीये किंवा ज्याचे अनोमॉलीज आहेत, अशा अडचणी असणारे 15 ते 18% फॉर्म्स जे आहेत, त्या मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी तात्काळ आपल्या बी-एल-ओ यांच्याशी स्वतःहून आता संपर्क साधा आणि त्यांना कागदपत्र जे पुरावे असतील तुमच्याकडे ते द्या. काही वेळेस गरज पडत असेल तर पंचनामा देखील त्यांना करून त्या अनोमॉलीज बाबतचे पंचनामावर आपली स्वाक्षरी करा आणि त्यानंतर तो इमिजिएटली आम्ही फॉर्म त्याला डिजिटलाइज करू शकतो. तर आम्ही याचं सातत्याने यांचे आम्ही 2 ते 3 मोठे शनिवार, रविवार शिबिर घेतलेले आहेत. आता याची मुदतवाढ जी होती ती पण संपत येत आहे. कालावधी कमी राहिलेला आहे. उर्वरित मतदारांना मी तात्काळ आवाहन करतो, की त्यांनी आपण आपली मतदार यादीमध्ये राहायचं असेल तर तात्काळ ई-एफ फॉर्म्स भरून घ्या. त्याच्यामध्ये दिरंगाई करू नका. बी-एल-ओ, ग्रामसेवक असतील, आमचे तलाठी असतील, सरपंच असतील, राशन दुकानदार असतील, आमचे बी-एल-ओचे सहाय्यक आम्ही नेमून दिलेले आहेत, पोलीस पाटील नेमून दिलेले आहेत. पोलीस पाटील यांनी अतिशय उत्तम पद्धतीने गावामध्ये नवीन पोलीस पाटील जे नेमून दिले त्यांनी कामकाज केलेलं आहे. तो त्याच पद्धतीने त्यांनी उरलेलं 17-18% कामकाज पुढच्या एका आठवड्यात संपून टाकावे असे मी आवाहन करतो. एस-आय-आर फॉर्म नाही भरला तर आपलं मतदार यादीमध्ये नाव येणार नाही. आपल्याला एक संधी मिळेल, परंतु आपण जर ई-एफ फॉर्म भरला नाही तर आपलं मतदार यादीमध्ये नाव येणारच नाही. त्याचा संबंध नाही आहे. त्याच्यावर काही विपरीत परिणाम होणार नाही.